दारूच्या नशेत काय काय घडू शकतं हे सांगायची गरज नाही, पण पेंच परिसरातील राजू पेंटरनं तर थेट वाघिणीशी दोस्तीच केली आणि हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे। 4 ऑक्टोबर 2025ला महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेजवळील पेंच परिसर रात्री उशिरा राजू पेंटर नावाचा स्थानिक व्यक्ती पत्त्यांचा खेळ आटोपून घरी परतताना त्याच्यासमोर अचानक एक प्रचंड मांजर आल्याचं त्याला वाटलं, पण ती प्रत्यक्षात पेंच टायगर रिझर्व्ह मधील एक भटकलेली तरुण वाघीण होती। दारूच्या नशेत राजूनं त्या वाघिणीच्या डोक्यावरून हात फिरवला, तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर आपल्या बाटलीतील दारू तिला ऑफर केली, पण वाघीण निर्व्यसनी निघाली। दरम्यान वन विभागाचे पथक स्पॉटलाइट्स आणि ट्रॅक्विलायझर घेऊन पोहोचले आणि त्यांनी वाघिणीला सुरक्षितपणे जंगलात परत पाठवलं। सुदैवानं कुणालाही इजा झाली नाही। सकाळी स्वतःचा व्हिडिओ पाहून राजूला धक्काच बसला आणि त्यानं त्याच क्षणी दारूचा त्याग केला आहे। पण गंमत म्हणजे आता राजूच्या घरगुती दारूला एवढी मागणी आहे की त्याचा स्टार्टअप थेट युनिकॉर्न बनण्याच्या मार्गावर आहे। दारूमध्ये वाघ ही गोष्ट आता गावागावात चर्चेचा विषय ठरली आहे।